तर मंडळी बऱ्याच वेळेला लोक म्हणतात शेतीत काय ठेवलं नाही, नवी पिढी तर शेतीकडे बघना बी झाल्या. पण असं नाही बरं का, आत्ताची नवी पिढी जसं काय आधुनिकतेकडे चालल्या तसं शेताकडे बी तेवढेच लक्ष देऊन आहे. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे या इकडे. नमस्कार दादा. नमस्कार. कुठलं गाव? मालगाव. मालगाव मिरज. मिरज. आता तुम्ही तिघे एकत्र थांबलायचा म्हणजे तुमच्या तिघांची ओळख? क्लासमेट आहेत तिघे एकत्र. हा. आणि तिघाचा पण ट्रॅक्टर धंदा आहे, तिघाचे पण ट्रॅक्टर आहेत. वा वा वा. तुमचं किती ट्रॅक्टर? आमचे 4. तुमचं? एक. तुमचं? वा वा. म्हणजे तिघ मित्र मंडळी मिळून ट्रॅक्टरच्याच व्यवसायात आहे. आता मला सांगा, पहिला ट्रॅक्टर केव्हा घेतला? पहिला ट्रॅक्टर 2020. 2020 साली. तुम्ही 2015 ला घेतला. तुम्ही आता 21 ला 26 ला. 26 ला. आता हे 2020 ला तुम्ही पहिला ट्रॅक्टर घेतला म्हणजे या 4-5 वर्षात 5 ट्रॅक्टर सोडवले म्हणा. वय 4-5 सोडले. म्हणजे या ट्रॅक्टरच्या व्यवसायामध्ये एवढं राहून एवढं फिरून 5 ट्रॅक्टर उभा करण्या इतपत निघतंय का हो? हो, निघते की. मला जरा सांगा, आता शिवराज ट्रॅक्टर सोबतचं तुमचं नातं आणि इथली सर्व्हिस कशी वाटते? सर्वच ट्रॅक्टर सोबत नातं पहिल्यापासून आहेच. आणि सर्व्हिस पण मस्त आहे. पोरं पण चांगले आहेत. खर तर शेतकऱ्याला आपली प्रत्येक अवजार असू देत किंवा आपल्या वस्तू असू देत जेवढ्या प्रिय असतात, तसाच ह्यो ट्रॅक्टर सुद्धा तेवढाच प्रिय असतो बरं का. बैलांवरती प्रेम करत करत जुन्या शेतकऱ्याने शेती केली, पण आधुनिकतेची कास धरत नव्या पिढीनं सुद्धा त्या गोष्टी जवळ आणल्यात बरं का. मला जरा सांगा, या सगळ्या गोष्टी करताना आता तुमचा ह्यो प्रवास चालू आहे, परंपरेनं तुम्ही शेतकरी घराण्यातलं का काही वेगळा व्यवसाय होता? शेतकरी घराण्यातलंच. बरं, मग आता स्वतः हे ट्रॅक्टर करत करत तुम्ही इतरांच्या शेतावर बांधावर जाऊन काम करत असशीला, त्यांचं काम करून देत असशीला. तुमची घरची आपली शेती किती? आमच्या घरची शेतीच नाही. अरे वा. म्हणजे बघा मंडळी, दुसऱ्यांची शेती करत करत माणसानं 5 ट्रॅक्टर सोडवले. ती नुसतं एक खनखन एक अवजार असलं की माणूस काय बी करू शकतो म्हणतात ते असं बघा. तर मंडळी, ही तुमचं आता यंग तुमचे चेहरे दिसतात, गॉगल घालून एवढं गोड तुम्ही सगळेजण देखणे दिसतायसा. तर तुमच्या अशाच या मैत्रीला शुभेच्छा देतो आणि वयाच्या 60 सुद्धा असंच शिवराज ट्रॅक्टरला यायचं आणि आपला 50वा यो वर्धापन दिन सुद्धा तेवढ्याच आनंदात साजरा करायचा. तुम्हाला लई लई शुभेच्छा. धन्यवाद. आनंदान तुझं शेती मळ्याचं गाणं